डॉक्टर बाबासाहेब जर नसते तर माझी मुलं शिकून परदेशात गेली नसती। माझा मुलगा मोठा एमटेक झाला आहे, तो सध्या लंडनला स्थायिक आहे। त्याची मिसेससुद्धा म्हणजे ती एक स्त्री असून तीही लंडनमध्ये सर्व्हिस करते। दुसरा मुलगा एमटेक आहे, त्याची बायकोही कम्प्युटर इंजिनियर आहे। मुलगी माझी इंजिनियर झाली, बी कम्प्युटर इंजिनियर आहे, तिचे मिस्टरसुद्धा इंजिनियर। म्हणजे ही प्रगती झाली कोणामुळे? केवळ संविधानामुळे। तो कई अधिकारियों को बोलना था कि उस दिन क्या है, ये बड़े शर्म की बात है कि ऐसे अधिकारियों को जिनकी वजह से आज पूरा देश पूरी दुनिया में मशहूर है। हमारे इस देश की राज्य घटना पूरे दुनिया में एक नंबर राज्य घटना के रूप में मानी जाती। इसको लिखने का काम जो बाबा साहब अम्बेडकर ने किया है वो भूल गए इसको। आज 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली। ही मोटरसायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज उद्यानपासून तसे मार्गे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा वाडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी तिचा समारोप करण्यात आला। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आता आपण वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष अमोनवर कुरेशी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। कुरेशीजी, काय सांगाल तुम्ही आज भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने? मैं सभी भारतीयों को आज संविधान दिन के मौके पर सबको हार्दिक बधाई देता हूँ, शुभेच्छा देता हूँ। संविधान दिन का महत्व सब लोगों को इसलिए भी समझना चाहिए कि हज़ारों साल से जो मनुवादी व्यवस्था सारे भारतीयों पर जो अपना राज करना चाहती थी उसको मोड़ून काटने का काम, उसको रोकने का काम बाबा साहेब अम्बेडकर ने इस माध्यम से, संविधान के माध्यम से हमको दिया है। जिस तरह से आज हम ये परमिशन के लिए जब जा रहे थे रैली के, तो कई अधिकारियों को बोलना था कि उस दिन क्या है, ये बड़े शर्म की बात है कि ऐसे अधिकारियों को जिनकी वजह से आज पूरा देश पूरी दुनिया में मशहूर है। हमारे इस देश की राज्य घटना पूरे दुनिया में एक नंबर राज्य घटना के रूप में मानी जाती। इसको लिखने का काम जो बाबा साहब अम्बेडकर ने किया है वो भूल गए इसको, इनको याद दिलाने की ज़रूरत है। जिस तरह से हमारे भाइयों को, दलित भाइयों को हर तरीके से रोका जाता था, चप्पल पहनने से, कपड़े पहनने से, गाड़ी पे बैठने से, घोड़े पे बैठने से, तलवार रखने से, हज़ारों साल से इनके ऊपर जो अन्याय अत्याचार हुआ है उसको रोकने का काम इस संविधान के माध्यम से बाबा साहब अम्बेडकर साहब ने ये किया है। इसको आज बचाने की ज़रूरत है। क्यों? तो कुछ मनुवादी ताकतें इस संविधान को ख़त्म करने के लिए अपनी एड़ी चोटी का जोर लगा रहे हैं, अलग अलग माध्यम से इस संविधान को नुकसान पहुंचाने का काम कर रहे हैं। इस संविधान को बचाने की हर भारतीय की जिम्मेदारी बनती है। क्यों? तो इस संविधान ने आज हमको जो वोट का अधिकार दिया है, ये इतना बड़ा अधिकार है कि इससे हम अपने पसंद की हुकूमत ला सकते हैं। अगर ये किसी तरह से ख़त्म हो जाता है, किसी तरह से, तो आज जिस तरीके से आपने देखा कि सिर्फ ईवीएम के माध्यम से लोग सत्ता हासिल कर रहे हैं, अगर संविधान नहीं होता तो ये खुलेआम अपनी मर्जी की सत्ता लेके आ सकते थे। इसके लिए इस संविधान को बचाने का काम हम सब भारतीयों को मिलकर करना पड़ेगा। संविधान हे आपलं चतुसूत्रावर आधारित आहे। समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य या चतुसूत्रावर आधारित आपलं संविधान आहे, जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला देशाला सुपूर्द केलं। अशा या संविधानाचा आजचा हा दिन हा सोन्याचा दिवस म्हणून आपण सर्व साजरा करत असतो। मी या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। संविधान हे जे आहे इथल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगायला शिकवणारं आणि जगायला देणारं स्वातंत्र्य हे आपल्याला खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे। आज संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले 1947 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु जे पीडित आहेत, दलित आहेत, यांना अजूनही स्वातंत्र्य मिळाले नाही। परंतु ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या दिवशी हे दलित, पीडित आणि स्त्रिया या तर गुलामच होत्या, यांनाही स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला, शिक्षणाचा हक्क मिळाला।
नोकरीचा हक्क मिळाला. ज्या स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसून अभ्यास करता येत नव्हता, त्यांनी सर्व मुलांना शाळेत बसून शिकण्याचा हक्क दिला. मी माझं स्वतःचंच उदाहरण देते. मी जर एवढं वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांबरोबर काम करते, ते माझं स्वतःचं उदाहरण आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब जर नसते तर माझी मुलं शिकून परदेशात गेली नसती. माझा मुलगा मोठा एमटेक झाला आहे, तो सध्या लंडनला स्थायिक आहे. त्याची मिसेससुद्धा म्हणजे ती एक स्त्री असून तीही लंडनमध्ये सर्व्हिस करते. दुसरा मुलगा एमटेक आहे, त्याची बायकोही कम्प्युटर इंजिनियर आहे. मुलगी माझी इंजिनियर झाली, बी कम्प्युटर इंजिनियर आहे, तिचे मिस्टरसुद्धा इंजिनियर. म्हणजे ही प्रगती झाली कोणामुळे? केवळ संविधानामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं तर ही प्रगती झाली नसती. फक्त बाकीच्या लोकांना कंपन्या काढणे, सॉफ्टवेअर कंपन्या काढणे, कारखाने काढणे, याचं फक्त त्यांच्यावरच अगदी म्हणजे त्यांनाच याची संधी होती. परंतु माझ्या तिन्ही मुलांनी आज सॉफ्टवेअर कंपनी बालेवाडीमध्ये काढलेली आहे. याचा मला अभिमान वाटतो. आणि हे सर्व झालेलं आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळं आणि त्यांच्या संविधानामुळे. महिलांना जगण्याचा आणि स्वाभिमानाने शिक्षण घेण्याचा हक्क संविधानामुळे मिळाला. महिला आता डॉक्टर झाल्यात, इंजिनियर झाल्यात. फक्त त्यांनी दलित म्हणजे बौद्ध लोकांचा विचार केला नाही, संपूर्ण स्त्री जातीचा. कारण ही गुलाम होती, तिला बाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती. आज ती स्वतः इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, परदेशात जाऊ शकते, एकटी राहू शकते. म्हणजे हे सगळं जे दिले असेल ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांचे उद्धारकर्ते होते. हजारो वर्ष पीडित असलेली स्त्री, मनुस्मृतीच्या संस्कृतीमध्ये राहिलेली स्त्री बाबासाहेबांनी मुक्त केली. आणि आज ती स्त्री या काळामध्ये डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, सायंटिस्ट अनेक पदं भूषवित आहेत. अनेक महिला MPSC UPSCच्या परीक्षा पास होत आहेत. याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेबांना जातं आहे. महिलांनी जरूर राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949ला भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. भारतीय संविधान दिन हा आम्ही इतक्या जल्लोषात साजरा का करतो? तर त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हाल अपेष्टा यातना सहन करत सलग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या भारतीय संविधानाला आपल्या आयुष्यातला मौलिक असा वेळ दिलेला आहे, त्या ज्या हाल अपेष्टा बाबासाहेबांना सहन करावं लागल्या आणि ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना या देशातील तमाम बहुजनांचा, कष्टकरी वर्गाचा, महिलांचा, सर्वांचा विचार त्यामध्ये केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारताचे नव्हे तर जगामधले सर्वश्रेष्ठ असे नेते होते आणि इथून पुढे देखील राहतील, हे पूर्ण जगाने मान्य केले. असेच पूर्ण भारत देशाने देखील मान्य करायलाच हवं, हे या निमित्ताने मी आज या ठिकाणी सांगतो. भारतीय राज्यघटना ही काही मनुवादी विचारसरणीचे लोक बदलू पाहत आहेत. आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी या बहुजनांच्या हक्कांचा पायंडा ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे ती राज्यघटना आम्ही कदापि बदलून देणार नाही. आणि या भारत देशामधले नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या संविधान रक्षणाचा लढा कायम ठेवू एवढं सांगतो.